छे, काय हा उष्मा. आपण वैतागलोय, या आयुष्याला वैतागलोय, सगळ्या जगाला वैतागलोय. मग जाऊन जीव का देत नाही? एकदा केला होता प्रयत्न, जाऊन विहिरीत उडी घेतली, पण थंडगार पाण्यानं अंगात एवढी तरतरी आली की मनसोक्त पहून घरी गेलो. पुन्हा जमेल असं वाटत नाही. तुला काहीही पद्धतशीर करणं जमेल असं मला तरी वाटत नाही. हो, मग मी पद्धतशीर चोऱ्या कशा करतो? अरे चोरताना एक चूक होईल तर हराम. अजीज मियां, और ये भी सोचने लायक चीज है कि हम चोर क्यों बन गए. आपण इतरांसारखे का नाही? एक घर असावं, बायको मुलं आणि एक मालकीचं शेत. काय वाईट आहे या? सुखानं राहावंच चालत. अरे असेही तर किती भेटले भैया. माणसाला आयुष्यात किमान एक गुन्हा करावा असतो. तो का? अरे एक गुन्हा केल्याशिवाय माणसाच्या सद्गुणाची उजळणी होत नसते ना. एका दुर्गुणाशिवाय 100 गुणाचं चीज होत नाही या जगात. बस काय भैया सोच कहता हूं, आयुष्यभर सद्वर्तनी राहतो. कोणी चौकशी सुद्धा करत नाही की कुणाच्या तोंडून बरा शब्द निघत. जरूरच काय? आता चोऱ्या करू लागा. जो तो म्हणला. काय भला माणूस होता हो, दुधल्या तांदळासारखा. आणि काय हे, अरे हळहळ चक्क लोक आता एखादा खून करा, छात्या पिटून शोक करतील. इतके दिवस चोऱ्या वगैरे केल्या जातील हो, पण बाकी वागणं कसं? कुठं पोट ठेवायला सुद्धा जागा नाही, मुंगीला सुद्धा दुखावणार नाही. आणि अरे रे रे वगैरे वगैरे. आता एखाद्या बाईवर बलात्कार करा, बोंबाबोंब करतील. इतके दिवस खून वगैरे केला असेल वर एखादा, पण बाकी वागणं कसं? गरीब संत माणूस. अरे बलात्कार घेऊ केला म्हणजे चोऱ्या तर तू करतोसच, खून पण केलेस. आता एकदा बलात्कार कर म्हणजे संत बनतील तुला. करू करू, काय घाई आहे? भासणीच्या क्षणिक आवेगात एक बलात्कार करण्यात काय विशेष? तो कोणी करेल, पण प्रथम माणसाच्या हातात हवी सत्ता, अधिकार. बलात्कार करण्याचा अधिकार, खून आणि चोऱ्या करण्याचा अधिकार. आज सगळ्या गोष्टींना अर्थ येतो. काय सत्ता? का ओळवायचंय तुला सुलतान? असो यार असो, लेकिन वक्त आएगा तो तुम देख जाओगे. करीम येतो की नाही त्यावर सगळं अवलंबून आहे. नाही पण अजित, तू इतका असंतुष्ट का? अरे इथं कसा जग जाम बसलाय आपला. प्रवाशांकडून पोटापुरती कमाई होते, पुन्हा या भागातले इतर वाटणारे तुला डरकून असल्यानं स्पर्धा नाही. प्राप्त परिस्थिती त्याहून बरं ते काय चालायचं कोणाचं? म्हणून ते करू इथं. सांगूया, या रोजच्या धावपळीनं आणि लपाछपीनं आपण थांबून गेलोय. एकट्या दुकट्याला लुटायचं की पळा आणि लपून. लूटमार करून तिथंच थांबायचं का नाही? आणि लुटू देणारा सजा का नको? लुटमार का एकतर्फी होते, पण एकाला सजा का म्हणून? सारी सत्ता पाहिजे बघ आता, सत्ता. हुजुरांवर अल्लाह मालिक कृपेचा वर्षाव करो. खावी आपल्या दरबारात या नम्र चाकराला एखादी नोकरी मिळेल का? घेऊ नाही. तू बुद्धू आहेस आणि म्हणून तू लायक सरदार बनू शकतो. तुला अमीर करण्यात येत आहे. त्यात काही मौज नाही. आपण मामुली खिसे कापूच राहिलेलं बरं. सरकार, बंद्याला आपल्या दरबारात चोर म्हणून का नाही नेमलं? खास राजाश्रयाखाली चोर होण्यास त्याला अभिमानच वाटेल. खास राजाश्रयाखाली चोर? आपल्याला बोय सुचलं नसतं. अरे उत्कर्षासाठी केवढं मोठं क्षेत्र आहे. हवं घरी मला. उशीर लावलास. आज तो याबद्दल खात्री करून घेतली आहेस ना? चिंता मत कर. चलो संभालो. होश, जरूरत लगे कि तो बुलाऊंगा. जाओ. हा कोण प्राणी? आधी उघडा म्हणून त्याला.
सांगितलं, पुन्हा पुन्हा सांगितलं, पण बदमाश ऐकेल तर ना मुसक्या बांधल्या माझ्या सुलतानाच्या आमची चूक झाली सरकार, आम्हाला माफ करा. खरं खरं म्हणजे करून दुसऱ्याच एकाला आणणार होता. एक तुर्की ना पाणी हो ना, पण तरी घसरला. आपण कोणते करेल का? लवकरच समजेल तुम्हाला हलकटानं. मी घियासुद्दीन अब्बासी, खलिफा अब्बासीद यांचा वंशज, सुलतानाचा शाही मेहमान म्हणून येत होतो मी. सुटणार नाही तुम्ही सैदानानं. इतका अरबस्थानातून वाळवंटात उडवत आलो, पण कोणाची हात लावण्याची मजाल नाही झाली. आणि माझ्यावर हा प्रसंग. सरकार दम धरा, दिसेल तुम्हाला काय ते. सरकार आमची खरंच चूक झाली, आम्हाला माफ करा. कुठंतरी घसरलंच. म्हणजे तुम्ही आता शाही मेहमान, त्यात खलिफाच्या वंशातले, म्हणजे म्हणजे असं एकटं फिरण्याचा शक्य माझ्या चुका करता. सुलतानाला कळू दे मी येऊन बसल्याचं. सरकार पहा कसं फिरेल. दौलताबादहून माझ्या दिमतीला माणसं पाठवण्यात येणार आहे. सरकार सरकार मग तोवर आम्हाला आपल्या सेवेत बाळगून आमच्या काम करण्याची भरपाई करू देतील काय? आम्ही आपली पडेल ती सेवा इमाने इतबारी करू सरकार. त्या पद्धतीनं भरपाई करण्याची संधी तुम्हाला देण्यात येईल. सरकार सरकार उठा. एवढा वेळ लोळत राहणं इस्लामला धरून नाही. आम्हाला रस्ता दाखवण्यासाठी माहितगार हवे आहेत. प्रदेश अनोखा, या तिथले लोक दगाबाज. एकदा त्यांना कळलं की तुम्ही परके आहात की लुटलंच तुम्हाला त्यांनी. सरकार म्हणजे आपण या भागात यापूर्वी आलेलेच नाहीत. आपली आणि सुलतानाची भेट यापूर्वी झालेली नाही. नाही, पण आता ती होईलच. सरकार जरा थिटाईनं बोलतो, पण एक इशारा दिल्यापासून राहवत नाही. सरकार सुलतान हल्ली जरा जादा संशयी बनले तसं ऐकतो. दौलताबादला राजधानी हळण्यापासून एकामागून खून पटले सरकार. ऐकलंय मी त्याबद्दल, कुछ फिक्र नाही. सरकार सरकार परवाच एकाला चापकानं झोडपून ठार केलं. त्याच्या लाश मध्ये पेंढा भरून भर बाजारपेठेत टांगलं. आणि निमित्त काय तर तो आपण पैगंबराचे वंशज असल्याचा म्हणाला. बस असू दे, काळजी नको. आहेस चोर, पण मनानं बोलतोस शदा. नाव काय तुझं? मी अजित सरकार, आणि हा माझा दोस्त आझम. सरकार जरा जादा बोललो त्याबद्दल माफी असावी, पण आपल्या बरोबर मार्ग दाखवण्यासाठी दौलताबादपर्यंत येण्याचं भाग्य आम्हाला लाभणार याबद्दल आम्ही स्वतःला धन्य समजतो. आपल्या सेवेत कोणतीही कुचराई करणार नाही. पण सरकार आम्हाला एका गोष्टीची माफी करा. आम्हाला दोघांना आमच्या मालांची चिंता वाटते. काळजी नको, माझ्याकडे सुलतानाची पत्र आहेत. सरकार झालंच तर खूण म्हणून पाठवलेली अंगुठी माझ्या हातात आहे. त्याच्यात किमती खडे नाहीत ही गोष्ट खरी, पण ते असल्यानंच मला धोका पुसण्याचा संभव फार होता. हे कदाचित सुलतानाने जाणलं असं. शंकाच नको, सुलतान म्हणजे एकदम डोकेबाज. पण सरकार आपले दौलताबाद कोणी नातलग दोस्त गुलाम म्हणवता आणि किती प्रश्न विचारता. नाही, दौलताबादेत आमचे कोणीही दोस्त नाही. आता चुप राहा आणि माझ्या मागून येऊ लागा. आज माझा कळाला लागला. कसा ऐका येऊन हजर झाला. अरे ज्या मालाची मी वाट पाहत होतो ना, तोच हा. आता शंकाच नको. अर्थ काय याचा? अर्थ विचारण्याची गरज उरणार नाही सरकार. जरा थांबा, थोडी काळजी राहा. मारू नकोस त्यांना. माफ कर, पण तेवढं करू नकोस. अरे खलिफाचे नातू आहेत ते. नको. मला मारणार? पण का? चंडाळानं मला मारून तुम्हाला काय मिळणार आहे? माझ्याकडे काही पण नाही, काही नव्हताच म्हणून याच्यावर जिवंत पोचलो. म्हणून तर आहे मी. तुम्ही असं करा, तुम्ही माझ्याबरोबर दौलताबाद पर्यंत चला. तिथे तुम्हाला नक्की काहीतरी देईन मी, नक्की देईन. सरकार तुम्हाला घेऊन नव्हे, तुमच्या ऐवजी दौलताबादला जाणार मी. तोंडाची वाफ वाया घालू नकोस. सगळा खेळ जाऊन टाकशील. अरे तिकडे अरबस्थानात खलिफाचे वंशज खंडीला असतील. ठीक बोलावत असतात त्या खलिफाला. असं ऐकलंय यात हा पांढरा डुक्कर म्हणजे कुठल्या झाडाचा फाला. सुलतान ह्या निवडला असाल त्याच्या काही गावासाठी.
अरे इकडे दौलताबाद आहेत, लोक अन्न होऊन मरतायत. सर याची फिकर कोण करणार? चल मला माफ करा, मला मारू नका. मला वाटलं होतं असं काहीतरी होणार. मी तुमच्या पाय पडतो. मला माफ करा. मला बंद सोडा. बोलू नकोस माझ्याशी. याला का धरलं मी त्याला? का नाही जाऊ दिला? 7 जण मुर्दे पाडले आहेत. त्यातले अनेका पेंडा मारण्याचं काम केलं आहे. त्यातल्या अनेकांशी खेळ सुद्धा खेळला आहे. अरे आता रडतोस काय? हे बघ राजवाड्याचे दरवाजे आपल्यासाठी उघडे आहे. कधी नाच उड्यावर. हे बघ मी खलिफाचा पणतू दिसतो की नाही? नाच अभि उड्यावर. खलिफाचा नातू, खलिफाचा पंतू, खलिफाचा खापर पंतू, खलिफाचा नातू, खलिफाचा पंतू, खलिफाचा खापर पंतू.